घरगुती गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून कोल्हापुरात काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं। महिलांनी रस्त्यावरच चूल पेटवून स्वयंपाक करत सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला। गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमती कमी कराव्यात आणि पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी काँग्रेसच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली। कोल्हापुरात काँग्रेसच्या वतीने गॅस दरवाढी विरोधात अनोखं आंदोलन करण्यात आलं। यावेळी महिलांनी रस्त्यावरच चूल पेटवून स्वयंपाक करत सरकारचा निषेध केला। गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांसह लहान मोठे व्यावसायिक आणि हॉटेल चालक आर्थिक अडचणीत सापडल्याचं आंदोलकांनी सांगितलं। गॅस सिलेंडरच्या किमती तातडीने कमी करून त्यांचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली। या संदर्भात निवासी जिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी वेदवती मोहिते यांनी सरकारच्या धोरणावर टीका करत गॅस दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी केली। या आंदोलनात नगरसेवक प्रतापसिंह जाधव सरकार, राजेश लाटकर, दीपाली घाडगे, इंद्रजित बोंद्रे, तौफिक मुलानी, प्रवीण सोनवणे, ईश्वर परमार, सूर्यकांत बुद्धिहाळकर, प्रवीण केसरकर, संजय पटकारे, भारती पोवार, सरलाताई पाटील, उज्ज्वला चौगले यांच्यासह अनेक नगरसेवक, नगरसेविका आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। जगात इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू आहे। या सरकारला कायम एक सवय आहे, कुठलं तरी एक कारण दाखवायचं आणि काहीतरी वेगळे फायदे त्याचे उचलायचे। आता ही गॅस टंचाई दाखवलेले मुळात आत्मनिर्भर विकसित भारत, तुम्ही फार चंद्रयानाच्या मंगलयानाच्या गप्पा करणारे सरकार, सगळ्या गोष्टीचं श्रेय हे पंतप्रधान घेत होते। मग आता गॅस टंचाईसाठी अखंड देश रांगा लावा लागला आहे। 10-12 दिवस 8-10 दिवस कुठे युद्ध चाललं नाही, तर ते युद्धाच्या झळा सर्वसामान्यांना बसवाल्या। मग तुम्ही गेली 13 वर्ष देशाचा कारभार काय केला, जे पंतप्रधान स्वतःची डिग्री दाखवू शकत नाही, लोकसभेत कोणतीही चर्चा घडवू शकत नाही, विरोधी पक्ष का नको, विरोधी पक्ष नेता का नको, लोकशाही का मानायची नाही, तर चाललेला भ्रष्टाचार कोणी बाहेर काढता कामा नाही। फक्त जातीवाद धर्मांतेच्या गप्पा करायच्या, द्वेषासारखं बोलायचं, एकमेकावर टोकाचं बोलायचं, विरोधकांना ईडी सीबीआय लावायचे आणि आपला कारभार कशाही पद्धतीनं चालवायचा, त्याचे हे परिणाम आहेत। आज गॅस टंचाईपेक्षा गॅसचे जे दरवाढ केल्यात त्या दरवाढीमध्ये दर सिलेंडर मागं 300 रुपये भाजप सरकारला जातात। हे मिळवण्यासाठी ही कृत्रिम गॅस टंचाई उभा केलेली आहे। यांचं धोरणच चुकीचं आहे। यांना कसला अभ्यास नाही, कसलं नियोजन नाही, लोकांना फक्त धार्मिक द्वेषमध्ये गुंतवून ठेवायचं, कारभार आपण कसाही करायचा। आज रांगा लावायची वेळ आणली आणि गप्पा मात्र आत्मनिर्भर विकसित भारत, ट्रिलियन मिलियन अशा गप्पा मारायच्या आणि सर्वसामान्यांना होरपळून काढायचं। तुम्ही चुकलात, लोकांना उन्हातान्हात रांगेत उभारायची वेळ आली तुम्ही। यामुळे तुम्ही पश्चाताप म्हणून राजीनामा देणं हेच उत्तर आहे।